आज रेस्ट हाउस गोंदिया में विदर्भ के सचिव यशवंत उके इनकी अध्यक्षता में तथा जिला अध्यक्ष भाऊ गजबी इनकी उपस्थिति में विशेष सभा संपन्न हुई, जिसमें सर्व अनुमति से केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी इनका जाहिर सत्कार गोंदिया तथा नागपुर में होगा, ये बताया गया। सभा में पार्टी को मजबूत बनाने के लिए एकजुटता को महत्व बताकर सैकड़ों लोगों के रुके हुए कार्य शीघ्र करने की बात कही गई। इस अवसर पर जिले के भारी संख्या में कार्यकर्ता, जिला महिला कार्यकर्ता प्रमुखता से उपस्थित थे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या माध्यमातून आम्ही विदर्भामध्ये बरेचसे काही उपक्रम राबवतो। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, आमचे पुढारी, आमचे नेता, आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांची नव्याने मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ही नियुक्ती झालेली आहे आणि त्या नियुक्तीबाबत आम्ही एक नागपूरला विदर्भाच्या वतीने मोठा कार्यक्रम, मोठा सत्कार त्यांचा घेणार आहोत। मागच्याच हप्त्यामध्ये साहेब येणार होते, डेट पण ठरलेली होती, परंतु पाऊस जोरदार होता। पावसामुळे त्यांचं विमान पण कॅन्सल झालं आणि काही कार्यकर्त्यांना बाहेरून येण्यासाठी अडचण आली, त्यामुळे ते प्रोग्राम कॅन्सल झालं आणि आता पुढच्या हप्त्यामध्ये 15 दिवसामध्ये तो कार्यक्रम नागपूरला खूप मोठा कार्यक्रम होईल। त्यामध्ये विदर्भाचे सर्व पदाधिकारी, महिला, पुरुष साहेबांच्या सत्काराला हजर राहतील। जिल्ह्याचं जे कार्य पाहून गोंदिया जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं जे कार्य आहे, सर्वांना सहकार्य करण्याचं हे कार्य पाहून साहेबांना सुद्धा म्हटलेलं आहे, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जेव्हा नागपूरला येतील त्याच वेळेस गोंदिया जिल्ह्याला सुद्धा भेट देतील असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तो आणण्याचा आम्ही साहेबांना इथे आणण्याचा प्रयत्न करू। पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा गोंदिया भाऊ गजबे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जे अन्याय जे म्हणजे नुकसान झाले आहे शेतीविषयी, काही गोरगरिबावर अन्याय होत आहे, याकरिता आम्ही आठवले साहेबांना माहिती दिली आहे। आमच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे यांचे नुकसान भरपाई शासनाने द्यावी, संबंधित अधिकाऱ्याने त्वरित पंचनामे करावे, घरकुलाचे काही प्रश्न आहेत निर्माण झालेले ते पण तत्काळ सोडविण्यात यावे। आमचे प्रयत्न चालू आहे। मागच्या 20 तारखेला नागपूर येथे येणार होते, मात्र ते आले नाही, त्यामुळे आमची जी चर्चा करणार होतो ओके साहेबांसोबत ते फिरकटली। आता येणार, आता मंत्रिमंडळामध्ये जे तिसऱ्यांदा मंत्री झाले त्याबद्दल आम्ही सत्ता 16 गोंदियामध्ये घेणार आहोत असं ठरविणार आहोत। नागपूरला चर्चा होणार होती, मात्र ते न आल्यामुळे आम्ही काही चर्चा केली नाही। आता थोड्या दिवसामध्ये आम्ही दिल्लीला जाणार आहोत, त्यानंतर जे क्लिअर पोझिशन मिळेल, तारीख मिळेल, त्या हिशोबाने आम्ही ते कार्यक्रमाचे आयोजन करून आणि जे शेतकरी वगैरे असतील, घरकुलापासून काही वंचित असतील किंवा कुणाचे पैसे अडलेले असतील, जे पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले, घराचे नुकसान झाले, पिकाचे नुकसान झाले, यांचे पंचनामे करण्यास आम्ही गावोगावी आमचे कार्यकर्ते फिरत आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून त्यांना पंचनामे करून यांना शासनातून त्वरित लाभ देण्यात यावा असं हे सांगत आहेत। आणि दुसरी बाब म्हणजे लाडकी माझी बहीण या योजनेसाठी ज्या महिला इतर तिथं धावपळ करीत आहेत त्यांना सुद्धा आमचे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे कार्यकर्ते आहेत ते वेळोवेळी मदत करत आहेत आणि त्यांना सेतूमध्ये नेऊन त्यांचे अर्ज करीत आहेत। रामदासजी आठवले यांचा विस्तार गोंदिया नागपूरला होणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आमच्या गोंदियामध्ये सुद्धा आम्ही त्यांचा सत्कार ठेवण्याचा माणूस ठेवलेला आहे। आमच्या विदर्भामध्ये जे समस्या आहेत, आमचा भंडारा आणि गोंदिया जिल्हा जो आहे हा मागासलेला आहे आणि यामध्ये अनेक लोकांचे असे प्रश्न आहेत। ते प्रश्न आम्ही आठवले साहेब यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। आता गावोगावामध्ये प्रत्येकाच्या समस्या गोळा करत आहोत आणि त्या सर्वांच्या केलेल्या गोळा समस्या आम्ही मंत्री साहेब यांच्यासमोर आठवले साहेबांच्या समोर मांडणार आणि त्यांना सर्वांना न्याय मिळेल अशी त्यांच्याकडून आपण अपेक्षा करतो आणि आम्ही सर्वांचे प्रयत्न करू। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट।